हाय फ्रेंड्स, सर्वांना नमस्कार. वेलकम टू यूट्यूब चॅनल खन्ना मास्टरमाइंड. ओके फ्रेंड्स, आज तारीख आहे 14/11/2024ला. सुपरफास्ट पॉवरफुल जोड व संगम. आज मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फ्रेंड्स, पॉवरफुल म्हणजे पॉवरफुल सिंगल शॉट जोड प्रिंट करून देणार आहे. व्हिडिओ पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत बघा. ओरिजिनलमध्ये व्हिडिओ तयार होत आहे, प्युअर लॉक सिस्टममध्ये. ओके फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत बघा, तुम्हाला समजतील. ओके ओके फ्रेंड्स, हा पहिला फाउंडेशन आहे. तुम्हाला पहिला मी दाखवणार आहे प्युअर ओरिजिनलमध्ये सेकंड टच. ओके ओके फ्रेंड्स, हा तारीख आहे 1973मध्ये. हा शनिवारी जोड बाहेर पडत आहे 44 वर 53 बाहेर पडत आहे. तिथनं टोटल सिस्टम लॉक आहे. हा जोड बाहेर पडला आहे 2024ला. ही 44 वर 53 जोड बाहेर पडला आहे. फाउंडेशन समजून घ्या. हा 44 वर 53 बाहेर पडले की इथून 1 2 3 4 5 विकला पंजा ओपन 9 फरक बाहेर पडतोय. आता हा 44 वर 53 बाहेर पडले की 1 2 3 4 5 विकला चक्का ओपन 9 फरक एक वाढ. ती जी मंदी सिस्टम आहे ही प्युअर ओरिजिनल सिस्टम आहे. ओके, आता हे 44 53 गेला 1 2 3 4 5 विकला 54 बाहेर पडला 9 फरक. 3 चढ बाहेर पडतोय 87. 54ला 3 चढ. सेम पॅटर्न यू 65 बाहेर पडल्यानंतर यू 65ला 3 चढ जोड बाहेर पडतोय 98. ओके, आता यू ज्या वेळेला 54 वर 87 बाहेर पडतोय ना, हा 87चा क्लोज आहे सत्या. हा सत्या क्लोज सत्या ओपन सोमवारी बाहेर पडला, जोडाला फरक बाहेर पडला पाहिजे 7. पूर्ण ध्यान देऊन बघा. सेम पॅटर्न यू एक वाढ 98 बाहेर पडला 87ला. हा 8 क्लोज 8 ओपन बाहेर पडला सोमवारी, तर जोडाला फरक बाहेर पडतोय 7च बाहेर पडतोय. ओके, यू पहिला 70ला फरक 7 बाहेर पडला ना, यू 74ला 74 शुक्रवारी शिफ्ट होतोय. ओके, सेम पॅटर्न यू 85ला 85 शुक्रवारी शिफ्ट होतोय. आपला सिंगल शूट इथं 75 जोड होता, पण इथं पंजा क्लोज मी का फायनल सांगितलं फास्टमध्ये, ह्या हिशोबानं इकडून पण जोड येत होतं फ्रेंड्स 85ला 85. ओके, समजून घ्या. आता येऊ ज्यावेळेला 74ला 74 बाहेर पडला ना, इथून 1 2 3ला सत्याकडे दुरी ओपन येतोय, जोड बाहेर पडतोय 25 168. सेम पॅटर्न यू 8ला 8 बाहेर पडलं की 1 2 3ला 8कडे तिरी येऊन 35 एक वाढ 168. ही सर्वात तेजी मंदीमध्ये सिस्टम ओरिजिनल सिस्टम चालत आहे फ्रेंड्स. ओके, आता यू ज्या वेळेला 70ला 70 येऊन 74ला 74 गेल्यानंतर 1 2 3ला सत्याकडे दुरी येऊन यू 25 168 बाहेर पडल्यानंतर इथून 1 2 तिसरे वीकला बुधवारी जोड बाहेर पडतोय 77. हे तर काय संबंध नाही. बघा फ्रेंड्स काय सिस्टम चाललंय. हा 85ला 85 गेला 1 2 3ला येऊ 35 बाहेर पडल्यानंतर इथून 1 2 3ला हा जोड बाहेर पडतोय 80. पूर्ण ध्यान देऊन बघा. हा सत्या ओपन कोणता, हा सत्या ओपन बाहेर पडतोय. ओके, हा 8 ओपन कोणता, हा 8 ओपन बाहेर पडतोय, जोड बाहेर पडतोय 80. आता ह्यू 77 बाहेर पडलं की 10 फरक कट 5 फरक होतोय, ओपन 6 ज्यादा क्लोज 1 ज्यादा. सिस्टम बघा, 2 फरक कट 7 फरक होतोय, ओपन 6 ज्यादा क्लोज 1 ज्यादा. ह्यू ज्या वेळा बाहेर पडला ना, ओपन 4 फरक कट क्लोज 9 फरक. ओके, ओपन 4 फरक आणि क्लोज 9 फरक म्हणजे जोड बाहेर पडतोय 80. त्यावेळेलाच ह्यू 70ला 70 लागून ह्यू जोडला जोड शिफ्ट होतोय. ह्याला अपील नसते फ्रेंड्स. ही सेकंड टचला ह्यू 70ला 70 टच होऊन 77. ह्यू ज्यावेळेला ओपन 4 ज्यादा क्लोज 9 ज्यादा बाहेर पडताना जोड बाहेर पडतोय 80. कोणता 80, ह्यू 80ला 80 शिफ्ट व्हायला पाहिजे 8ला 8 येऊन सिंगल शूट 8 ओपन प्रिंट होणार. तो सर्वात डेंजर जोड आहे 80. ओके फ्रेंड्स, आता तुम्ही म्हणू शकता हा 70ला 70 शिफ्ट ही शिफ्ट का व्हायला पाहिजे, कारण की ह्यू 10 फरक कट 5 फरक 6 ज्यादा 1 ज्यादा गेल्यानंतर ही 4 ज्यादा 9 ज्यादा बाहेर पडताना ही जोडला जोड शिफ्ट होतोय डायरेक्ट. ही 80 वर ओपन 6 ज्यादा क्लोज 1 ज्यादा फरक कट फरक गेल्यानंतर ओपन 4 ज्यादा क्लोज 9 ज्यादा म्हणून ही जोडला जोड शिफ्ट व्हायला पाहिजे. किंवा हा सत्या ओपन कट दुरी ओपन सत्या ओपन. हा 8 ओपन तिरी ओपन 8ला 8 प्रिंट होणार आहे. ओके, आता ह्या लाईनमध्ये तुम्हाला प्युअर पॅनल कसं कॅच करायचं तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगतो फ्रेंड्स. ह्यू ज्यावेळेला 70ला 70 शिफ्ट होतं ना, हिचं पॅनल बघा 179. ओके, ह्यू 8ला 8 शिफ्ट होतं ना, ओपन पॅनल येणार 279. हिचं रिझन आहे माझ्याकडे. ह्यू 8ला 8 येताना ह्यू तेजीमध्ये 279 8 प्रिंट होणार, जोड इकडनं बाहेर पडतोय 80.
पण माझा सर्वात डेंजर शूट जोड, पॉवरफुल सिंगल शूट जोड दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये. काय 8 ओपन येणार आहे, जोड काय बाहेर पडणार आहे. इकडून आपल्याला डायरेक्ट शूट जोड आहे 80 ला 80. ही कोणी धरू शकत नाही, कारण की सिंगल शूट 80 ला 80 प्रिंट होऊ शकतोय. इथं प्रिंट झाले 77 ला 77, 8 ला 8. पॅनल नोटीस केला आपण 179, एक वाढ 279 म्हणजे 279. ओके फ्रेंड्स, ही समजून घ्या. ओके फ्रेंड्स, आता सर्वात आपण मेन लाईनवर जाणार आहे. आपण डायरेक्ट आपण मेन लाईनवर जाऊया. हा तारीख आहे 2021 मध्ये 22/2/2021 हा 40 वर 4 जोड बाहेर पडतोय सोमवारी मंगळवारी. हा फाउंडेशन आपले खन्ना मास्टरमाइंड परिवारांना सर्वांना माहिती आहे. हा सेकंड टेचला 5/9/22 जो 3/9/82 बाहेर पडतोय. चौक्याला फरक 6 नंतर तिरीला फरक 6, तिरीला फरक 6 नंतर दुरीला फरक 6, 28 वर 25 जोड बाहेर पडतोय. ओके फ्रेंड्स, ज्या वेळेला 40 वर चौक्याला फरक 6, पूर्ण ध्यान देऊन बघा फाउंडेशन मी काय दाखवतोय. हा 40 वर 4 बाहेर पडला ना, ही बेरीज आहे 4. ओके, 4 बेरीज कट 9 बेरीज बाहेर पडतोय 72 पहिल्या वीकला शनिवारी. सेकंड टेचला हा तिरीला फरक 6 बाहेर पडल्यानंतर हा 2 बेरीज कट 7 बेरीज दुसऱ्या वीकला होतोय, जोड बाहेर पडतोय 43. पहिला 72 नंतर 43, आता 7 आणि 7 14 आणि 7 11, 11 ओपन होऊन ह्यो 10 बेरीज कट 5 बेरीज व्हायला पाहिजे. तिसऱ्या वीकला हा 14 जोड बाहेर पडतोय फ्रेंड्स. ओके, पूर्ण ध्यान देऊन बघा. ह्यो ज्या वेळेला बाहेर पडताना क्लोज पॅनल नोटीस करा 138, 247, क्लोज पॅनल 356. पानात एक्क्याला फरक 2, पानात दुरीला फरक 2, पानात तिरीला फरक 2. ओके फ्रेंड्स, 356 पॅनल सकट बाहेर पडलेला आहे. आता ही ओपन पॅनल पण नोटीस केलं ना, ओपन पॅनल 449, 130 ही सिक्वेन्सनुसार 128च बाहेर पडलेला आहे. 128 ला 356 ही जॅकपॉटच बाहेर पडला आहे फ्रेंड्स. ही कोणालाही देण्यात पण येणार नाही. प्युअर सिस्टममध्ये 128 ला 356 ह्या फाउंडेशनवर जॅकपॉटच रिलीज केला आहे त्याने. ओके, आता ही क्वीन जोड आहे आपला. जो चौक्याला फरक 6 बाहेर पडला, 4 बेरीज कट 9 बेरीज 72 जोड बाहेर पडला ना सत्यानं. 7 वाढ चौक्यानं, 7 वाढ 1 ओपन 5 बेरीज बाहेर पडलाय, 10 बेरीज कट 5 बेरीज. ओके फ्रेंड्स, तुम्हाला सांगतो फाउंडेशन किती ओरिजिनल आहे बघा. ही ज्या वेळेला 72 जोड बाहेर पडतोय ना, हा 72चा फरक आहे 5. हा 5 कडे 10 फरक ज्या वेळेला शुक्रवारी मार्केटला बाहेर पडतोय, जोड बाहेर पडतोय 33. ओके, 5 कडे 10 फरक शुक्रवार बाहेर पडले की जोड बाहेर पडतोय 33. ओके, सेकंड टेचला 43चा 9 फरक कट 4 फरक टोटल मार्केटला बंद आहे शुक्रवारी, जोड बाहेर पडतोय 26. ओके, पहिला 72चा 5 कट 10 फरक बाहेर पडले की जोड बाहेर पडतोय 33. तिरीनं हा 43चा 9 फरक कट 4 फरक बाहेर पडले की शुक्रवारी बाहेर पडतोय दुरीनं आता 1 ओपन होऊन 3 फरक कट 8 फरक बाहेर पडताना 1 ओपनच बाहेर पडला पाहिजे, जोड बाहेर पडला पाहिजे 19. पूर्ण ध्यान देऊन बघा फाउंडेशन. हा 33, हा 26, आता ह्यो 19 जोड बाहेर पडला आहे फाउंडेशन. ओके, आता ह्यो 33 जोड बाहेर पडले की फ्रेंड्स, इथून 1 2 तिसऱ्या वीकला 10 ओपन फरक बाहेर पडतोय 4. पूर्ण ध्यान देऊन बघा. ह्यो ज्या वेळेला 26 जोड बाहेर पडतोय ना, इथून 1 2 तिसऱ्या वीकला गुरुवारी 9 ओपन फरक बाहेर पडतोय 4. पहिला 10 ओपन फरक 4, 9 ओपन फरक 4. आता ही 3 फरक कट 8 फरक 19 बाहेर पडलं की 1 2 3 ला 8 ओपन फरक 4 म्हणजे जोड काय बाहेर पडला आपला सिंगल शूट 82 जोड बाहेर पडतोय. आता तुम्ही म्हणू शकता हा 33 जोड रिलीज केलं की 1 2 3 ला ही 0-4 का, हा 93 जोड का, हा 82 का आपण फायनल करायचं रिझन सांगतो फ्रेंड्स. ह्यो ज्या वेळेला 0-4 का बाहेर पडतोय ह्यो 33 वर, हा 0-4 कोणता आपला फाउंडेशन 40 वर 4 आहे ना, हा 40चा पलट जोड बाहेर पडतोय 0-4. ते कधी बाहेर पडतोय 4 बेरीज कट 9 बेरीज 72 बाहेर पडला, 72चा 5 फरक कट 10 फरक बाहेर पडले की 1 2 3 ला हा 40चा पलटी 0-4 होते फ्रेंड्स. ही फाउंडेशन पलटी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ओके, सेकंड टेचला हा 43चा 9 फरक कट 4 फरक 26 बाहेर पडला, इथून 1 2 3 ला जोड बाहेर पडतोय 93. हा कोणता जोड 93, हा आपला पहिला फाउंडेशन आहे आपला 3 वर 82 बाहेर पडली ना, याची 2 बेरीज कट 7 बेरीज बाहेर पडा पाहिजे 43. याचं 9 फरक कट 4 फरक ज्यावेळेला बाहेर पडतोय, इथून 1 2 तिसऱ्या वीकला ते 3-9चा फाउंडेशन आपला 3-9चा पलटी 93 जोड बाहेर पडतोय. ओके फ्रेंड्स, आता मला सांगा की ज्या वेळेला 28 वर 25 10 बेरीज कट 5 बेरीज 14 बाहेर पडला, 3 फरक कट 8 फरक बाहेर पडला 19च बाहेर पडला,
इथून 1 2 3 ला 18 फरक 4 काय आला पाहिजे. हा ज्यावेळेला आपली फाउंडेशन होतं ना ह्याचं 28ची पलटी 82 व्हायला पाहिजे. फ्रेंड्स तुम्हाला सांगतो ही फाउंडेशनचं पलटी आहे ना व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कोणी अडवू शकत नाही. 18 ओपन प्रिंट होणार आणि जोड बाहेर पडणार 82 आणि सर्वात रेंज जोड आहे आपला 80 ला 80. ओके फ्रेंड्स तुम्ही विचारू शकता इथे 82 जोड का व्हायला पाहिजे. तुम्हाला सांगतो ही 28ची पलटी 82 लॉक राहतोय. ही 19 बाहेर पडल्यानंतर बाहेर पडतोय. 93ची पलटी 93 लॉक राहतोय. तो 26 जोड बाहेर पडल्यानंतर तिसऱ्या वीकला गुरुवारी बाहेर पडतोय. आता ह्यो 40ची पलटी 04 लॉक राहतोय. कधी बाहेर पडतोय 33 वर बाहेर पडतोय. ह्याला म्हणायचं ओरिजिनल लॉक सिस्टम. म्हणून ह्यो 40ची पलटी 04 व्हायला पाहिजे 93 व्हायला पाहिजे. आता 82 जोड व्हायला पाहिजे. सिंगल शूट 82 प्रिंट होणार आहे फ्रेंड्स. ओके आता इकडून आपण ओपन पहिला फाउंडेशन सेकंड रेंजला पेनल काय बघितलं आपण 279. पूर्ण ध्यान देऊन बघा मी काय दाखवतोय. 279 न 80 जोड करायचा आणि 279 न 82 पण करावा लागणार आहे. का ह्याचं रिझन सांगतो. कधी पण लॉक जोड बाहेर पडतोय ना ही जोड यायचा आधी सिग्नल बाहेर पडलं ना तुम्हाला सांगतो फ्रेंड्स आपलं टायमिंग चांगला असले की आज जॅकपॉटनुसार जॅकपॉट सुद्धा बाहेर पडू शकतोय. कारण की ही जोड यायसाठी 1 2 3 जोड बाहेर पडलेला आहे ह्या 82 साठी. याचं रिझन सांगतो तुम्हाला. ओरिजिनल पॅटर्न व्हिडिओ पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत बघा. तुम्हाला सिंगल शूट ओपन देणार आहे जॅकपॉट देणार आहे. ओके फ्रेंड्स आता व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फाउंडेशन तुम्हाला दाखवणार आहे. पूर्ण ध्यान देऊन बघा. 19/4/2021 ला हा बुधवारी 16 जोड बाहेर पडतोय. 16ची क्लोज आहे छक्का क्लोज डब्ल्यू जोड बाहेर पडतोय 66. मी फाउंडेशन काय दाखवते फक्त ध्यानमध्ये ठेवा फ्रेंड्स. हा तारीख आहे 18/12/2023 ला. सरकून गुरुवारी 16 ओपनला 3 वर चौका ओपन 44 चौका क्लोज डब्ल्यू 66 ला 66 नंतर 14 बाहेर पडतोय. ओके आता चालूमध्ये 1 आणि 3 4 आणि 3 7 म्हणजे 7 ओपन 3/7/2024 ला ही 72 वर बाहेर पडतोय शुक्रवारी 72 वर 62. ही फाउंडेशन समजून घ्या फ्रेंड्स. 16 वर 66 चक्का क्लोज डबल 44 वर 14 चौका क्लोज डबल ही 72 वर 62 दुरी क्लोजची डबल. ओके आता हा चक्का क्लोज जाऊन जोड बाहेर पडतोय 66 मंगळवारी. हा चौका क्लोज लागून जोड बाहेर पडतोय बुधवारी 24. पहिला मंगळवारी 66 6 6 12 दुरी ओपन 24 2 6 18 18 ओपन 82 व्हायला पाहिजे. दुरी क्लोज ओपन 82. फाउंडेशन समजून घ्या फ्रेंड्स. ओके हे फाउंडेशन कसं आहे मध्ये फ्रेंड्स. या फाउंडेशन ज्या वेळेला 16 66 66 बाहेर पडतोय ना पहिल्या वीकला जोड बाहेर पडतोय 15. 44 14 24 बाहेर पडतोय ना दुसऱ्या वीकला जोड बाहेर पडतोय 15 शनिवारी. आता 72 62 82 बाहेर पडले की तिसऱ्या वीकला 15 म्हणजे काढण्याचं किती लक्ष असते बघा फ्रेंड्स या फाउंडेशन होती. आता हा फाउंडेशन काय म्हणते. आता 16 छक्का क्लोज जाऊन 66 जोड बाहेर पडतोय मंगळवारी. फाउंडेशन सरकती आहे. फाउंडेशन ध्यानमध्ये ठेवा. हा चौका क्लोज जाऊन 24. ओके हा दुरी क्लोज जाऊन 82. ओके आता आपण आज सिंगल शूट जोड काय फायनल केलं तर आपली हा फाउंडेशन नंतर ही 28ची पलटी 82 बाहेर पडणार आहे. या 3 फरक 8 फरक बाहेर पडले की तिसऱ्या वीकला 82. ही आपण सिंगल शूट फायनल केलं आहे 82. आता आपण स्टडी कसं करायचं मला सांगतो फ्रेंड्स. ही ज्यावेळेला 82 आहे ना हा 82 जोड रिटर्न यायला पाहिजे. तो बाहेर पडतो इथं. म्हणजे इथंच का बाहेर पडतोय याचं काय तर रिझन पाहिजे ना. लॉक पाहिजे ना. आता ही ज्या वेळेला पहिलं 66 जोड बाहेर पडतोय ना हा 66 जोड रिपीट मंगळवारी टोटल लॉक राहतोय त्या मार्केटला आपण काढायचा आहे. ही 66 जोड मंगळवारी बाहेर पडतोय 2022 ला. ओके हा 24 जोड बुधवारचा हा 24 जोड बुधवारी लॉक राहतोय तो बाहेर पडतोय 2024 ला. आता आपण सांगितल्याप्रमाणे ह्या 82 जोड आहे ना हा 82 जोड रिपीट यायला पाहिजे गुरुवारी त्या मार्केटला इथं. ते इथंच का बाहेर पडतं याला का तर लॉक सिस्टम का तर असा पाहिजे ना फ्रेंड्स. ओके मला दाखवतो फ्रेंड्स. आता ज्या वेळेला 66 जोड बाहेर पडतोय ना हिचं ओरती शनिवारी चौका ओपन बेरीज लागा पाहिजे 7 बेरीज व्हायला पाहिजे. ओके हा 24 बाहेर पडताना चौक्याला 7 वाढ एक्का ओपन होऊन 6 बेरीज व्हायला पाहिजे. पहिला 7 बेरीज नंतर 6 बेरीज चौक्याला 7 वाढ एक्क्याला 7 वाढ 8 ओपन होऊन 5 बेरीज व्हायला पाहिजे शनिवारी. 8 ओपन होऊन 5 बेरीज ही पहिला जोड बाहेर पडलाय. ओके ही 43 बाहेर पडलाय 7 बेरीज 6 बेरीज 5 बेरीज
ओके, हा 43 बाहेर पडताना ह्याच्या वरती सोमवारी जोड बाहेर पडतोय 3-9, तिरी ओपन होऊन 2 बेरीज. ओके, हा 15 बाहेर पडताना त्याची पहिल्या वीकला ओपन बाहेर पडतोय चौका ओपन होऊन 9 बेरीज, 2 बेरीज, 2 7 9 बेरीज, 9 7 16, 6 बेरीज. आता 87 बाहेर पडले की त्याचे दुसऱ्या वीकला जोड बाहेर पडा पाहिजे 51. पूर्ण ध्यान देऊन बघा फ्रेंड्स, मी काय काय दाखवतोय. 66 ज्या वेळेला मंगळवारी बाहेर पडत असेल तर वरती शनिवारी 43 पाहिजे, 43च्या वरती 3-9 43, तेव्हा 66 बाहेर पडतोय. हा ज्या वेळेला 24 बाहेर पडताना याच्या वरती पाहिजे 15, आता जागेवर जोड पाहिजे 45, त्यावेळेला 24 बाहेर पडतोय. आता मला सांगा फ्रेंड्स, 82 बाहेर पडत असेल ह्याच्या वरती 87 पाहिजे, पहिला इथं 3-9 45, आता 51 जोड पण येऊन बसलेला आहे, मग त्याच्यावर जोड बाहेर पडा पाहिजे आता सिंगल शूट 82. ओके फ्रेंड्स, ही आपण आल्यानंतर बघणार, ही बाबा ही फाउंडेशन सगळं घेऊन आलेलं आहे. याला अजून रिझल्ट तुम्हाला सांगतो फ्रेंड्स. ज्या वेळेला 66 जोड बाहेर पडतोय ना, याचं पॅनल तुम्ही नोटीस करायचं 349 369 367, 349ला 367. ओके, हा 24ला 138ला 167, ही आपल्याला समजत नाही, पण ही झाल्यानंतर दिसणार आहे आपल्याला, कारण की ह्यो 87 बसलाय, 51 बसलाय, तेव्हा ह्यो 82 जोड बाहेर पडणार आहे. 19 जोड बसलाय, 19 वर तो ह्यो फाउंडेशनचा पलटी होणार आहे. ह्या 82चा जॅकपॉट आपण नोटीस करूया. ह्यो ज्या वेळेला पहिला ओपन पॅनल नोटीस करूया 349 138 म्हणजे 349 138. आता मी ते लिहून ठेवलेला आहे तुमच्यासाठी. हा 349 138. ओके, तिरी 8 वार 1 8 वार 9 यायला पाहिजे, चौका एक कमी तिरी एक कमी दुरी यायला पाहिजे, 9 8 7 यायला पाहिजे. म्हणजे पॅनल काय तयार झाला फ्रेंड्स 279. ओके, क्लोज पॅनल पण नोटीस करूया 367 167 679, म्हणजे 82ला क्लोज पॅनल 679. तुम्हाला सांगतो फ्रेंड्स, ही 3 बाजून ह्यो दुरी क्लोजला मला 679 पॅनल लागलेला आहे. तुम्हाला सरासरी तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला ही पॅनल सांगत नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ही 2-3 बाजून मला 679, आणि आपल्या फाउंडेशनमध्ये ह्यो 4 फरक बंद आहे दोन्ही फाउंडेशन. ते व्हिडिओ लय मोठी होऊ शकते. ते 4 फरक बाहेर पडताना 82 बाहेर पडतोय, त्याचे क्लोज पॅनल 679च बाहेर पडतोय, म्हणून तुम्हाला सांगतो फ्रेंड्स. आणि ओके फ्रेंड्स, इथनं आपल्याला ओपन पॅनल काय लागला आपण 279. म्हणजे आपण पहिला फाउंडेशनमध्ये काय सांगितलं तुम्हाला, हा ज्या वेळेला 8 बाहेर पडताना पहिला 70 बाहेर पडताना 179, एक वाढ 279 असं सेकंड कल्याणवाला प्रिंटिंग देतोय. आणि हा फाउंडेशननुसार पण आपल्याला 279 पॅनल लागलेला आहे. आणि तुम्हाला सर्वात एक डेंजर पॅनल सांगणार आहे 125. 125ला 679 आणि 279ला 679, अशा पद्धतीने 679 ह्यो व्हेरी इम्पॉर्टंट पॅनल आहे फ्रेंड्स. तुम्हाला सांगतो, याचं 3 बाजून पॅनल यायला लागला आहे 82लाच, कारण की 4 फरक लॉक आहे माझा टोटल सिस्टममध्ये, 4 फरक बंद आहे, त्याला पण पॅनल येत आहे 679 क्लोजला. ते व्हिडिओ लय मोठी होऊ शकते, पण मी तुम्हाला प्युअरमध्ये आपला प्रिंटिंग होऊ शकते, कारण की ही झाल्यानंतर सर्वांनी बघतील की हा 66 जोड बाहेर पडताना ह्यो जॅकपॉट बाहेर पडला आहे, 24 जोड बाहेर पडताना जॅकपॉट बाहेर पडला आहे. ही फाउंडेशन सरकतीमध्ये सिस्टम सगळं अटॅच बाहेर पडलं फ्रेंड्स. 87 बाहेर पडलं, 51 बाहेर पडलं आहे. ही सिस्टम अभ्यास केला की 41 पण बाहेर पडलं आहे सिस्टमप्रमाणे. ओके फ्रेंड्स, म्हणून ह्यो 8ला प्रिंट होणार आहे. ओके फ्रेंड्स, थँक्यू, गुड लक. आता तुम्हाला मी काय फायनल केलं तुम्हाला सिंगल शूटमध्ये सांगतो. ओके फ्रेंड्स, आज आपण कल्याणला सुपर फास्ट सिंगल शूट जोड आपण फायनल करणार आहे. सिंगल शूट 82 आणि ओपन पॅनल आपण बघितलं आहे 279 आणि 125 आणि क्लोज पॅनल आहे 679. ह्यो पॅनल आहे मला 3 बाजून लागलेला आहे 82लाच, अजून 2 बाजून आहे माझं 82, आणि सर्वात डेंजर शूट आहे 80. सिंगल शूट ओपन 8 ओपन फायनल करा फ्रेंड्स. सिंगल शूट 8 प्रिंट होणार, ओपन पॅनल सकट प्रिंट होणार 279 आणि डेंजर शूट पॅनल आहे 125. 125 मी तुम्हाला सांगितलं ना 679 पॅनल लागत आहे दुसरीकडून, 4 फरक कंट्रोल पॉईंट आहे, त्याच्यावरून लागलेला आहे 125 पॅनल. ओके फ्रेंड्स, आज कल्याणला सिंगल शूट 82 प्रिंट करा आणि माझा शुक्रवारी आणि शनिवारी पॉवरफुल धमाका करणार आहे. ओके फ्रेंड्स, कोणी का नाराज होऊ नका. सिंगल शूट 8 प्रिंट होणार, 8 कोण धरणार नाही. हा शुक्रवारी आणि शनिवारी बिग धमाका होणार आहे फ्रेंड्स. तुम्हाला सांगतो, यू सिंगल शूट आज आपण
82 फायनल करा. 279 ही पॅनल सकट प्रिंट होणार आहे 82 आणि 679 ही पॅनल मिस करू नका, उलटं गुन्हेले करून ठेवा. ओके फ्रेंड्स, थँक्यू. जरा मोबाईलचा इश्यू असल्यामुळे व्हिडिओ जरा समजून घ्या, कॅमेराचा जरा प्रॉब्लेम आहे. ओके फ्रेंड्स,